हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपण एका अभिनेत्याला भेटणार आहोत, एका ताऱ्याला भेटणार आहोत की ज्याची सुरुवात झाली ग्रामीण जीवनापासून, मातीतून त्याची सुरुवात झाली. नंतर मुंबईत येऊन रीतसर त्यांनी प्रशिक्षण घेतलं नाटकाचं आणि अभिनयाचं, आणि त्यानंतर अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आज तो आपल्याला दिसतोय. आज आपल्याबरोबर आहे कैलास वाघमारे. नमस्कार कैलास, खूप खूप मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मला खूप उत्सुकता आहे की वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला विचारायची. म्हणजे एकतर तुम्ही आधी असं काही ठरवलेलं नव्हतं अभिनयात यायचं, तर ती सगळी सुरुवात कशी झाली, इथे मुंबईत कसे रुजलात, आणि आज अनेक मालिका आहेत, चित्रपट आहेत, ज्याच्यामध्ये तानाजीसारखा चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर हा सगळा प्रवास आज आपल्याला उलगडायचा आहे. तर सुरुवात कुठून करूया असा मी विचार करते. कुठूनही करा, मी तुमच्या समोर आहे, तुम्हाला वाटेल ते विचारा. तुम्ही पहिल्यांदी कॅमेरासमोर आलात ते मला वाटतं आमच्या इथे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तर ती काय स्टोरी आहे, तर ती जरा आधी आपण तिथून सुरू करूया का? बरं, हो, आवडेलच मला निश्चित. खरं तर धन्यवाद मला बोलवलंय, कारण माझा आणि सह्याद्री वाहिनीचा खूप जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. जेव्हा सह्याद्री वाहिनीवरती 4 वाजता सिनेमा लागायचा, मराठी सिनेमा, जेव्हा कुठलेही वेगवेगळे चॅनल्स नव्हते आणि दूरदर्शन होतं दिवसभर आणि 4 वाजता सह्याद्री सुरू व्हायचं, तेव्हापासून आम्ही अशी वाट बघून असायचो. आम्ही म्हणजे मित्रमंडळी आणि घरचे सगळे, की 4ला कधी सिनेमा लागतोय. पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की सह्याद्री वाहिनीवर आपल्याला बोलावलं जाईल आणि तिथे आपली मुलाखत असेल. आणि ज्या सिनेमाची तुम्ही वाट बघताय त्या सिनेमामध्ये पण तुम्ही दिसाल. तर थँक्यू त्यासाठी. आणि हा तो प्रसंग जो आहे ज्यात मी पहिल्यांदा सह्याद्री वाहिनीवरती दिसलो होतो, तो खूप इंटरेस्टिंग आहे. मी मुळात जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावाचा आहे, ज्याचं नाव आहे चांदई ठोंबरी. तर छोटं गाव आहे, अगदी कथेत असावं तसं गाव आहे. नदीच्या काठी मंदिर आणि असं सगळं आहे. डोंगर नाही आहे माझ्या गावाला फक्त. हा, पण टीव्हीची क्रेज जशी सगळ्या गावागावांमध्ये असते तशी माझ्या गावामध्ये पण आहे. तर जेव्हा मी सुमित्रा भावे यांच्याकडे एक सिरियल करत होतो, माझी शाळा नावाची, आणि त्यात मी शिक्षकाची भूमिका करत होतो. आणि जेव्हा माझी आई खूप आवडीनं बघायची टेलिव्हिजन, खूप बघायची ती, रेडिओ खूप ऐकायची. म्हणजे खूप रेडिओ होते तिच्याकडे, खूप रेडिओ. म्हणजे एक रेडिओ जर बिघडला आणि तो दुरुस्तीला टाकला तर जे बाजाराचं गाव आहे त्या गावामध्ये तो रेडिओ 8-10 दिवस मिळायचा नाही. पण ती बेचैन असायची की आता कसं. मग माझा भाऊ नवीन रेडिओ घेऊन यायचा त्या काळामध्ये, तो रेडिओ दुरुस्त होईपर्यंत. तर ती रेडिओ ही खूप ऐकायची. तर जेव्हा तिला कळलं, माझ्या आईला जेव्हा कळलं की मी आता सिरियलमध्ये आहे आणि दूरदर्शनवर दिसतोय, सह्याद्री वाहिनीवर दिसतोय, पूर्ण महाराष्ट्रभरात ते दिसणार आहे मी, माझा पुतण्या आणि माझी पुतणी आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी हे दिवसभर शेतात गेले. आणि आमच्याकडे झाड असतं, कामुन्याचं झाड, त्या कामुन्याच्या झाडाचे टोपल्यांमध्ये त्यांनी फुलं गोळा केले सगळे. दिवसभर त्यांचं काम तेच होतं की फुलं गोळा करायचे. आणि 7:30 वाजता, म्हणजे जे बातम्या लागतात आपल्या 7 वाजता, त्या बातम्यांच्या नंतर 7:30 वाजता ती सिरियल लागायची. आणि सगळेजण बातम्यापासूनच बसून राहिले. आणि जेव्हा सिरियल सुरू झाली, माझी शाळा, MKCLची ती सिरियल होती, महाराष्ट्र ज्ञान विकास महामंडळाची, ज्ञानरचनावादावरती. आणि ती सिरियल जशी सुरू झाली, मग मी कधी येतो त्याची वाट ते बघायला लागले. आणि जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा सगळ्यांनी फुलं टीव्हीवरती टाकली. वा, क्या बात आहे. मला वाटतं की हा पण एक चांगला शूट करण्यासारखा सीन होता जो तुम्ही आता आम्हाला सांगितलेला आहे. जालनासारख्या एका छोट्या गावामध्ये तुमचं लहानपण गेलं आणि तुम्ही म्हणालात की काही असं काहीच नव्हतं की पुढे अभिनय करायचे किंवा काय करायचे किंवा काय. तर लहानपण कसं होतं, की एकूण वातावरण कसं होतं, म्हणजे चित्रातलं गाव तुम्ही म्हणालात तसं काय नक्की वातावरण होतं, कसे मित्रमंडळी होते, किंवा एकूण बालपण आपण जे म्हणतो ना ते कशाने असं भरलेलं होतं? नाही, खूप भन्नाट वाटतं. जेव्हा मी शहरात येऊन गावाकडे बघतो तेव्हा मला कळलं की अरे मी खूप रिच लाईफ जगलेलो. माझं आयुष्य आणि माझा जो प्रवास आहे तो प्रचंड
तसा बघायला गेला तर खूप श्रीमंत होता. हम्म, कारण ज्या गोष्टी लोकांना बघायला आवडतात, वाटतं की आम्ही तिथे असायला पाहिजे, तो सगळा प्रवास करून मी आलोय. लहानपणी माझा एक मनोज गायकवाड नावाचा मित्र होता, बरं. एक पांडुरंग बोर्डे नावाचा, कुंडलिक फुके नावाचा, जे आता आहेत तिकडे सगळे मित्र आहेत, अजून? सगळे आताही हा, हा, मित्र आहे. आणि ते खूप ओके. म्हणजे प्राऊड फील करतात की आपला मित्र नक्कीच. एका सिनेमाच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि सगळं माझ्या घरी गुरं होते, म्हणजे आताही आहे. अच्छा. हा, कोंबड्या होत्या, 100-150 कोंबड्या. काय सांगता, हा, 100-150 आता- कोंबड्या? हो, आताही अगदी मला वाटतं 40-50 कोंबड्या आहेत घरी. बरं. आता आई नाहीये त्यामुळे, नसता आई होती तेव्हा 100-150 कोंबड्या असायच्या. बरं. आणि खूप सारे अंडे, म्हणजे आता मुंबईत पण मला गावाकडनं अंडी पाठवायचे, आताही माझा भाऊ पाठवतो. अच्छा. तर मी लहानपणी गुरं चारलेले आहेत. हा. आणि जे माझी मित्रमंडळी होती गुरांमागची, ती आताही आहे तिकडे, ती गुरं चारतात. ते माझा प्रत्येक सिनेमा जालन्याच्या थिएटरला जाऊन बघतात. वा वा वा. तर हे सगळं आहे आणि मला छान वाटतं की मी तिथून आलो, मी हा सगळा प्रवास केला. म्हणजे आणि शाळा कुठे होती? तिथेच होती मी गावात? प्राथमिक शाळेत शिकलेलो आहे. 7वी पर्यंतचं शिक्षण तुमचं तिकडे झालं आणि मग त्याच्यानंतर त्यानंतर 8वी ते 10वी आमच्या शेजारचंच गाव आहे, त्याचंही नाव चांदई, पण ते चांदई एक्को. आमच्या 7 चांदया होत्या असं सांगतात, बरं. पण आता 3च राहिल्यात. अच्छा. पण बाकीच्या ज्या चांद्या आहेत त्यांचे कुठे कुठे जे मारुतीचे मंदिर आहेत तर त्यांचे अवशेष आहेत काही आणखी. हो, तर 3 चांदा आहे, त्यापैकी एक जी आहे चांदई एक्को नावाची, तिथे विनायक विद्यालय नावाचं खूप फेमस आणि त्या काळी शिक्षणासाठी खूप दर्जेदार असं हायस्कूल होतं ते. बरं. मग त्या हायस्कूलला माझं 8वी ते 10वी असं तिथं शिक्षण झालं. ओके. त्यानंतर माझं झालं मोरेश्वर महाविद्यालय राजूर गणपती, जे की बाजाराचं गाव आहे आणि गणपतीचं 3.5 पीठांपैकी एक पीठ आहे. तिथं जत्रा भरते गणपतीची खूप मोठी. तर त्याचे खूप वेगळे किस्से, खूपच भन्नाट किस्से. तर मग ते 11वी 12वी माझं तिथे झालं आणि 12वी नंतर मग जिल्ह्याच्या ठिकाणी, बरं. जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे कुठे? जालना जिल्हा, जालन्याला. जालन्याच्या ठिकाणी. मग 12वी हॉस्टेलला होतात का तिकडे? हॉस्टेलला मी नव्हतो, कारण मी एवढा हुशार नव्हतो की मला तेवढे पर्सेंटेज पडतील आणि मग माझा हॉस्टेलला नंबर लागेल असं काही नव्हतं. बरं. तर काय आवडायचं? कुठला विषय प्रिय होता? मी गोष्टीत रमणारा माणूस आहे, गाण्यात रमणारा माणूस आहे, त्यामुळे ते जे पॅरामीटर ठरलेले असायचे त्यात मी काही बसायचो नाही. बरं. तर कॉलेजलाही मी असायचो तेव्हा खूपच कमी पिरियड मी अटेंड करायचो, जास्त वेळ बाहेरच असायचो, नाटकाच्या टीम सोबतच असायचो. वर्गाबाहेरचं शिक्षण वर्गाबाहेर म्हणजे आमच्या मसुदरी महाविद्यालय जे आहे, अंकुशराव टोपे साहेब जे आहे त्यांचं ते आहे. आणि तिथे प्रचंड स्ट्रिक्ट शिक्षण होतं, खूप स्ट्रिक्ट, सगळं स्ट्रिक्ट. म्हणजे प्रार्थना वगैरे व्हायची प्रॉपर कॉलेजला, कॉस्ट्युम म्हणजे जो गणवेश असतो तो गणवेश असायचा कॉलेजला. हे सगळं होतं तिथे आणि सगळं स्ट्रिक्ट होतं, कारण सगळे मुलं ही खेडेगावातून आलेली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप स्ट्रिक्ट रूल्स होते की हे कुठे उगीच वाहवत जाऊ नये. सगळे शेतकऱ्यांची मुलं होती, शेतकरी कुटुंबातून आलेली होती. तर तिथं मी जवळजवळ पूर्ण वेळ कॅन्टीनमध्ये, कॅन्टीनच्या बाहेर झाडं असायचे आमचे, त्या झाडाखाली बसून नाटकाच्या स्क्रिप्ट, मग त्याचं वाचन, मग योग महोत्सवात कुठलं काय काय सादर करायचंय, लोकनाट्य कुठलं करायचंय, मग माईम कुठलं करायचंय, कविता कुठल्या म्हणायच्या. कॉलेज जीवनापासून झाली नाटक आणि या सगळ्या विषयाला? नाटकाला झाली सुरुवात, पण माझं पहिलं जो स्टेज आहे, पहिलं स्टेज ते मी जे विनायक विद्यालय नावाचं चांदई एक्कोचं जे हायस्कूल आहे तिथे झाली. तिथे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे हा. आम्हाला शिकवणाऱ्या पठाण मॅडम होत्या, आताही आहेत त्या विनायक विद्यालयामध्ये. तर असं 3-4 वाजेची वेळ होती आणि त्या आम्हाला शिकवायला आल्या, पण 4 वाजता संपायचं सगळं, म्हणजे शाळा सुटायची 4 वाजता. 3 ते 4 ना हा खेळाचा पिरियड असायचा, म्हणजे खेळ. आणि असं मग काय खेळ घ्यायचा, कधी कधी कंटाळा यायचा ना, तर मॅडम म्हणायचं चला गाणे वगैरे म्हणा, काही करा. आमच्याकडे ना एक विनोद तायडे, चनेगाव नावाचं एक गाव आहे राजूरच्या जवळ, त्या चनेगावचा एक विनोद तायडे, तर तो आता ड्रायव्हर आहे चांगला. हा, तर तो विनोद तायडे तेव्हा अल्ताफ राजा खूप फेमस होते बघा. अल्ताफ राजाची गाणी सगळीकडे वाजली जायची, तुम तो ठेरे परदेसी वगैरे. तर तो विनोद प्रत्येक वेळी ना अल्ताफ राजाचं गाणं म्हणायचा, जेव्हाही गाणे म्हणा असं म्हटलं की तो म्हणायचा. मग मॅडम आले आणि मॅडम म्हणाले, अरे कोई दुसरा है माइका लाल जो गाना गा सके. आता ते माइका लाल मी मिथुनच्या पिक्चर खूप बघायचो त्या काळी, आणि ते मिथुनचं डायलॉग होतं ना, अय माइका लाल वगैरे म्हटलं की त्याला राग यायचा. तर मी तेव्हा हात वरती केला, म्हटलं मी गातो गाणं, आणि मग सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. आमच्याकडे एक रांजण होता खूप मोठा पाण्याचा, आणि तेव्हाची शिपाई हो, ते म्हणजे कुडाची शाळा होती आमची,
आणि ते शिपाई जे होते आमचे ढाकणे वगैरे आहेत, ते जर आपला इंटरव्ह्यू बघतील तर त्यांना आनंद होईल, तर ते डोक्यावर जाऊन ते तळ्याच्या काठावरनं पाणी आणायचे, रांजण तर ते रांजण भरायचे. त्यांचं दिवसभर काम होतं विद्यार्थ्यांना पाणी आणणं डोक्यावरती, आणि ते रांजण भरायचं. मी त्या रांजणावर गेलो, पाणी पिलो आणि पळत पळत आलो, आणि मग मी उभा राहिलो गाणं म्हणायला, आणि मी एक गाणं म्हटलं तिथं. आणि त्या मॅडमने, पठाण मॅडमने नंतर मला 15 ऑगस्टला आपल्या झेंड्यासमोर, तिरंग्या झेंड्यासमोर मला ते गाणं म्हणायला दिलं. आणि मला वाटतं माझं ते पहिलं स्टेज डेअरिंग आहे, सुरुवात तिथून आहे. त्यानंतर जर म्हणायला गेलं तर जे मोरेश्वर महाविद्यालय राजूरचं जे कॉलेज 11वी-12वी, तिथे बोटोळे सर नावाचे सर आहेत आमचे, जे खूप ॲक्टिव्ह होते सांस्कृतिक विभागामध्ये. तर त्यांनी मला खूप वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन गेले गाणं म्हणण्यासाठी. पण तिथे ग्रुप परफॉर्म असायचा, तर मला भोकरदन नावाचा आमचा तालुका आहे, तिथे घेऊन गेले. तिथे माझा परफॉर्म झाला नाही, आणि ते बाईकवर घेऊन गेले, थंडीचे दिवस, रात्रीचे. तर ते खूप काय काय वेगळे किस्से. आणि मग त्यांनी मला मोहम्मद रफीचं गाणं, ते मोहम्मद रफी तू बहुत याद आया वगैरे, मग ती गाणी, तिथे एक फेस्टिवल होतं राजूरला भरलेलं छोटंसं, त्यात मी गायलं. आणि मला कळायला लागलं का अरे, मी एक चौधरी सर नावाचे पण आम्हाला मराठी शिकवायचे, त्यांनी मला भाषण करायला प्रवृत्त केलं की अरे कर, तू भाषण करू शकतो छान. म्हणजे गाणी आणि भाषण ह्याच्यातून हळूहळू स्टेजची किंवा ज्याला आपण म्हणतो परफॉर्मन्स, हा एक स्टेज डेअरिंग आली मला तिथून. नक्कीच आपण अजूनही गप्पा मारणार आहोत आणि छान मस्त निवांत गप्पा मारणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय अभिनेते कैलास वाघमारे यांच्याशी. नमस्कार कैलास, आपण छान मस्त तुमचं बालपण असं आमच्या डोळ्यासमोर आता आलेलं आहे. महाविद्यालय, विद्यालय, हायस्कूल वगैरे वगैरे. तर गाण्यापासून सुरुवात झाली, तर असं म्हणतात की नुसतं गाण्याबद्दल बोलता कामा नये, आणि नुसतं आपण गाण्याबद्दल गप्पा मारल्या तर आमच्या दर्शकांना पण आवडणार नाही ते. त्यामुळे ते गाणं व्हायला पाहिजे आता. खरं तर मी तसं काही असं गायक नाहीये. माझ्यावर जे ही गाण्याचे संस्कार झालेत ते झालेत लोककलेतून. म्हणजे माझ्या गावी अंगणामध्ये वासुदेव यायचा, मसनजोगी यायचा, ते रायरन यायचे, ते गाणं गायचे, उंट वगैरे घेऊन यायचे माझ्या अंगणामध्ये. उंट वगैरे उंटावरती यायचे ते रायरन जमातीचे लोक, आणि ती मस्तपैकी गाणी म्हणायची. त्यानंतर सकाळी सकाळी तो हा येतो ना पिंगळा, पिंगळा यायचा, आणि रात्री गोंधळ, भारूड, कीर्तन ह्या अशा. आणि मगाशी मी ऐकलं की आई पण जात्यावरती गायची. हो, ते मला फार छान आणि इंटरेस्टिंग वाटतं. माझ्या आईची एक खासियत होती, माझी आई ना असे ठरलेले गाणे नाही गायची. माझी आई जात्यावर जेव्हा दळायची, जात्यावर काय तर डाळी दळायची, वेगवेगळ्या डाळी, तर जेव्हा ती दळायची तेव्हा ती आजूबाजूला जे दिसते, म्हणजे मी म्हटलं ना सुरुवातीलाच की माझ्या घरी गुरं होते, मग कोणी गुरं सोडले किंवा कोणी रस्त्यानं चाललं, गावात माहिती असायचं कोण आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे, तर तो त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. तर ती गाणं गाता गाता तो व्यक्ती जर दिसला तर त्या व्यक्तीचं सगळं वर्णन करायची त्या गाण्यामध्ये. त्यात सगळं, आणि हे सगळं लाईव्ह चाललेलं असायचं, आणि ते नॉनस्टॉप ती करायची. आणि काहीही घटना घडली, कोणी थांबलं, कोणी बोललं, तर त्याच्यावरती ती गायची, आणि ते खूप छान एक लूप लागायचा त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मी ऐकायचो जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आई दळायची आणि मी आईच्या मांडीवर मुंडकं ठेवून ऐकायचो ती गाणी सगळी. मी लोककलेतून आलोय तर मी ते खूप ऐकलं. आमच्याकडे कारभारी कदम नावाचे आहेत, खूप छान हे गाणं गातात की जान जेजुरीला गाडी झुमक्याची झुमक्याची, जानबाई साताऱ्याला जाडी झुमक्याची झुमक्याची, झुमक्याच्या गाडीला बाई मी रुपया दिला एक. बरं, अरे झुमक्याच्या गाडीला बाई मी रुपया दिला एक, रुपया दिला एक, भानू धनगराची लेक, रुपया दिला एक, भानू धनगराची लेक, जान जेजुरीला गाडी झुमक्याची झुमक्याची, जानबाई साताऱ्याला गाडी झुमक्याची झुमक्याची, झुमक्याच्या गाडीला बाई मी रुपया दिले 2, झुमक्याच्या गाडीला बाई मी रुपया दिले 2, रुपया दिले 2,
भानुबाई घोड्याला घाले बीन, रुपया दिले 2, भानुबाई घोड्याला घाले बीन, जाण जेजुरीला गाडी झुमक्याची झुमक्याची, जानबाई साताऱ्याला गाडी झुमक्याची झुमक्याची. तर असे बरेच रुपये वा 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 वा, क्या बात आहे. आणि खरोखर ही सगळी जी गाणी आहेत ना, ज्याला आपण लोककला म्हणतो किंवा लोकसंगीत म्हणतो, आणि तुमचा खरंच आवाज, त्या कलेसाठी जो मोकळा आवाज लागतो, तर तो एकदम खूप छान वाटतं. आणि अनेकदा आम्ही ऐकत असतो तुमची गाणी, तुम्ही गायलेली गाणी. तर गाण्यांकडून खरं तर सुरुवात झाली तुमच्या परफॉर्मन्सला. गाणं असेल, भाषण असेल, वक्तृत्व असेल, पण नाटकात यावं म्हणजे आता तुम्ही जोपर्यंत महाविद्यालयामध्ये होतात तोपर्यंत काय वाटत होतं की आपल्याला पुढे काय व्हायचंय, किंवा असं काही ठरवलं होतं का? खरं तर ना टप्प्याटप्प्यावर बदलत गेलं. अच्छा. कारण मी जिथून आलो, जे माझं बॅकग्राऊंड होतं, माझे आई वडील झाडू बनवायचे, बरं. झाडू आणि टोपल्या बनवायचे. अच्छा. हा, तसे बघायला गेलं तर ते अशिक्षित म्हणजे शाळेत न शिकलेले. तसे ते विद्यापीठ होते, पण शाळेत न शिकलेले. तर काय व्हायचंय आपल्याला आयुष्यात हेच माहिती नव्हतं. अच्छा. फक्त शिकायचंय, कारण शिकल्यानं खूप रिस्पेक्ट मिळतो एवढं माहिती होतं, आणि रिस्पेक्टसाठी शिकायचंय. मग त्यामुळे शिकत गेलो. कोणी असं होतं डोळ्यासमोर की आपल्याला ह्यांच्यासारखं शिकायचंय किंवा असं हे करायचं? काय नाही, माझ्या संपूर्ण कुटुंबात म्हणजे माझ्या जी भावकी आहे त्यातही कोणी असं खूप मोठं शिकलेलं किंवा काहीतरी बाहेर जाऊन करणारं असं कोणी नव्हतं. सगळे शेती करणारे किंवा झाडू टोपल्या बनवणारे किंवा बँड मध्ये वाजवणारे. बरं. हा, माझ्या घरी बँड पण होता. अच्छा. हो, माझे वडील ट्रम्पेट वाजवायचे. बरं. माझा मोठा भाऊ पण ट्रम्पेट वाजवायचा. अच्छा. तर ते तसं कलेचं जर म्हणाल तर ते घरातच कलेचं, होतं, आहे. घरात होतं. पण असं नव्हतं की मला हे व्हायचंय किंवा ते व्हायचंय, असं ठरलेलं नव्हतं. आणि नाटक सिनेमा म्हणाल तर काही दूरदूरचा संबंधच नाही, काहीच संबंध नाही. पण जेव्हा मी राजूरवरनं जालन्याला शिकायला आलो, कॉलेजमध्ये आलो, तेव्हा मला एक ग्रुप मिळाला. प्रत्येकाला मिळतोच तो ग्रुप. आपण ज्या आवडीचे असतो त्या आवडीचे माणसं आपण शोधतो, मित्रमंडळी बनते. तर मला युवराज गहिराव नावाचे एक आहेत आमचे मित्र, ते लेक्चरर आहेत आता. खूप उत्तम ढोलकी वाजवायचे, खूप छान गाणं गायचे, खूप छान वक्तृत्व त्यांचं होतं. मग ते होते. त्यानंतर विनायक पवार जो गीतकार आहे, आता बऱ्याच सिनेमाची त्यांनी गाणी लिहिलीत, ते मला आमची भेट झाली. त्यानंतर राजेश म्हणून होता आमचा एक मित्र, आणि आमचा एक ग्रुप बनला सगळ्यांचा. आणि त्या ग्रुपमधून ते मला खूप सिनियर होते. मग ते सगळं नाटक वगैरे करायचं. मग त्यांनी एकांकिका बसवली होती. विष्णू पाटील नावाचा एक मित्र आहे आमचा, त्यांनी एकांकिका बसवली आणि ती योग महोत्सवाला नेली. एकांकिका योग महोत्सवाला गेली, त्यावरती खूप खर्च केला कॉलेजने. आणि मग त्यांनी जे आमचे संस्थाचालक आहे ते म्हणाले की अरे, एकांकिका मला बघायची, एवढा खर्च झालाय, मला बघू द्या काय. ती एकांकिका होती ज्या दिवशी, तर त्या एकांकिकेत मी नव्हतोच. मी फक्त तिकडे ते त्यांना सेटिंग करू लागायला किंवा हॉल झाडून काढायला, कारण आपल्याला आवड आहे याची. मी ज्युनियर ना, एकदम ज्युनियर, तिकडे होतो. त्यात जो रोल करायचा सतीश लिंगडे नावाचा मित्र आमचा, जो आता जालन्यामध्ये उत्कर्ष थिएटर नावाचं खूप चांगलं थिएटर चालवतो, खूप चांगलं नाट्य चळवळ तिथली तो चालवतो, तो रोल करत होतो ना. आम्ही दिसायला सिमिलरच होतो, असे किडकिडीत सावळे दिसणारे आम्ही. मग त्याच्या सख्ख्या भावाचं लग्न होतं त्या दिवशी, आणि तो निघून गेला लग्नाला. तो म्हटला मी येऊ शकत नाही, माझ्या सख्ख्या भावाचं लग्न आहे, आणि आमचे संस्थाचालक बघायला येणार म्हटल्यावर मग करायचं काय. तर ते पूर्ण नाटक मी बघितलेलं होतं. मी म्हटलं मी करतो तो रोल. पण मग ते पाठ होतं नाटक? तीच तर गंमत आहे ना. मग ते नाटक फक्त बघितलेलं पण बोललेलं नाही. त्या रात्री 1-1:30-2 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल केली. आता रात्री मुली कुठं पाठवणार कोणी आम्हाला रिहर्सल करायला. मग जी मुलगी होती तिच्यासोबत सकाळी 9 वाजता तिच्या घरी जाऊन रिहर्सल केली. आणि 2 वाजता परफॉर्म होता. 2 वाजता मस्त ती जी एकांकिका होती या आम्ही केली. काय नाव एकांकिकेचं? काय अंकुर नावाची एकांकिका. अंकुर म्हणजे ती स्त्री भ्रूण हत्येवरती होती. हा, तो खुडणार अंकुरच कसा खुडतो किंवा आपण, असं ते होतं. तर ते पहिल्यांदा मी त्या एकांकिकेत केलं, आणि तिथून मला कॉन्फिडन्स आला की अरे तू करू शकतोस. ती खरं तर माझी नाटकातली पहिली सुरुवात आहे.
अरे वा वा वा. पण तुम्ही MA केलंय मराठीमध्ये आणि MA मराठी म्हणजे मला वाटतं तुम्हाला प्राध्यापक वगैरे व्हायचं होतं का? हा तेच खरं तर तुम्ही मला तोच प्रश्न विचारला की काय व्हायचं होतं. लहानपणी शिक्षक व्हायचं होतं कारण शिक्षक मोठा वाटत होता. बरोबर पण जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा कळायला लागलं कारण नाही, प्राध्यापक मोठा असतो, हा आपण प्राध्यापक व्हायला पाहिजे. बरं. आणि मग माझे जे मित्र आहे जसं सांगितलं युवराज गहिराव आता प्राध्यापक आहे किंवा विनायक प्राध्यापक आहे, राजेश प्राध्यापक आहे, आमची जी ही फळी आहे सगळी मित्रांची ते सगळे लेक्चरर आहेत कुठे ना कुठे. मग मला वाटलं की आपणही लेक्चररच व्हायला पाहिजे. आणि मग MA मराठी केलं, नेटच्या एक्झाम देण्याचा प्रयत्न केला बऱ्याचदा, पण लक्षच नाही तर कसला पास होणार आहे. लक्ष नाटकात. लक्ष नाटकात. हा. मग मी खूप प्रयत्न केला, पण तेव्हा अशी एक मुभा होती की तुम्ही नेट जरी झाला नाही तरी तो डोनेशन भरून तुम्ही लागू शकत होता. पण माझी जी शेती आहे तेवढंच माझ्याकडे काहीतरी होतं आणि डोनेशन किती होतं तेव्हा 11-12 लाख रुपये होतं. तर ते डोनेशन हे डोनेशन म्हणजे काय, तुम्ही एक रक्कम द्यायची संस्था चालकाला आणि मग ते तुम्हाला तुमच्या संस्थेवर लावून घेणार, म्हणजे ते तुम्हाला नोकरी देणार. 4-5 वर्ष तुम्ही काहीही तुम्हाला मिळणार नाही. अच्छा, म्हणजे एवढे पैसे देऊन 4-5 वर्ष पगार नाही तुम्हाला पगार मिळणार नाही. मग हळूहळू तुम्हाला ग्रांट येणार त्याला त्या तुमच्या पोस्टला आणि मग तसे तसे तुम्हाला पैसे मिळणार. एवढे पेशन्स तर सोडा, पैसेच नव्हते. मग ते गेलं, ते जे प्राध्यापक व्हायचं ते गेलं. पण त्या काळामध्ये जी माझी बायको आहे आता मीनाक्षी राठोड म्हणून, ती माया बोर्डे जी आमची मैत्रीण होती आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये आणि एक वैशाली दाभाडे, तर आमचा ग्रुप राहिला. जेव्हा सिनियर गेले तेव्हा आम्ही मेन झालो, मग आम्ही नाटकं करायला लागलो आम्ही. तर आमच्यातली माया बोर्डे जी आहे ती आली मुंबई विद्यापीठामध्ये वामन केंद्रे सरांकडे आणि तिनं इथं आल्यानंतर तिला रिअलाइज झालं की अरे हा जो आहे कैलाश तो तिकडे सगळं करतोय आणि तिकडे तो तिथला हिरोच म्हणायला हरकत नाही कॉलेज पुरता. मग तिने मला सांगितलं की अरे तू इकडे काय करतोस, तुझी जागा इथे नाहीये, तू तिकडे ये, तिकडे खूप भन्नाट आहे आणि तिकडे ग्रोथ होईल तुझी. मग काय करायचं, मग आम्ही अप्लाय केला आणि 270 मुलांमधनं ऑल इंडियातल्या मग आमच्या 24 मुलांची तिथे निवड झाली. त्यात मीही होतो, मीनाक्षी होती आणि आम्हाला सिनियर ऑब्विसली माया होती. अच्छा, कुठल्या कोर्ससाठी? मुंबई विद्यापीठात अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स नावाचं आहे, तिथे MA ला मग माझी निवड झाली आणि एक वेगळं जग ओपन झालं तिथं. म्हणजे MA मराठी पासून ते MA नाट्यशास्त्र. तर मला त्याची खूप मदत झाली कारण मी MA मराठी केल्यामुळे माझं प्रचंड वाचन झालं होतं, झिगझॅग झालं होतं. म्हणजे दलित साहित्यही वाचलं होतं, ग्रामीण साहित्यही वाचलं होतं, त्यामुळे सगळ्या प्रकारचं साहित्य वाचून झालं होतं आणि कथा कविता यांच्याशी जवळून जरा नातं जुळलं होतं माझं, त्यामुळे नाटक करायला मग त्याची खूप मदत झाली. हा पण एक आहे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये शिकल्यामुळं म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सर जे आहेत ते आम्हाला डायरेक्ट शिकवायला यायचे. मग ते इथल्या इंडस्ट्रीतले अनुभव आम्हाला सांगायचे. विजय केंकरे सर जे आहेत, विजय केंकरे सर आम्हाला शिकवायला यायचे. गोविंद निलानी हे आपले काय MS सत्यू आले होते, ज्यांची गर्म हवा नावाची फिल्म आहे, ते आले होते, त्यांच्यासोबत आम्ही फिल्म बघितली खूप. म्हणजे रतन थियाम आले होते, ते यायचे. हा, म्हणजे भारतभरातले जे टॉपची नावं आहेत ती आमच्याकडे शिकवायला यायची आम्हाला, त्यांच्याशी आम्ही डायरेक्टली कनेक्ट व्हायचो. त्यामुळे आमचे जे ब्लॉकेज होते ते खुलले आणि ते जे म्हणतो आपण की नवं जगाचा दरवाजा उघडा झाला. आणि या नव्या जगातला पहिला सिनेमा तुम्हाला 2014 ला मिळाला. हो. तर त्या सिनेमाबद्दल आम्हाला आणि काय अनुभव होता, म्हणजे नाटकात तर काम केलं होतं पण चित्रपट, मोठी स्क्रीन, हा सगळा अनुभव काय होता? पहिला सिनेमा माझा मनातल्या उन्हात. दिग्दर्शक जे आहेत त्याचे पांडुरंग जाधव, त्यांनी असं मला नंतर सांगितलं की आम्ही खूप शोधत होतो त्यातला मेन रोल साठीचा जो हिरो आहे त्यातला तात्या म्हणून, एका तात्या पाटील नावाच्या व्यक्तीची ती बायोग्राफी आहे. खूप सुंदर गोष्ट आहे, त्यांची जर्नीच खूप सुंदर आहे त्यांची. तर त्यांचे जे मुलगा आहे संजय पाटील, ते एअरफोर्स मध्ये त्यांनी कारगिलचं युद्ध लढलेलं आहे आणि ते विंग कमांडर होते, ते प्रोड्युसर त्या सिनेमाचे. तर त्यांच्या वडिलांची भूमिका मी करत होतो. आणि जेव्हा माझ्याकडे तो सिनेमा आला तेव्हा मला कळलं की यांनी खूप लोकांचे जवळजवळ 250-300 लोकांचे ऑडिशन्स घेतलेत, पार FTI पासून. तर सगळ्यांचे घेतलेत. आणि एक निशांत डापसे नावाचा आमचा मित्र आहे, तो त्यांना असिस्ट करत होता. त्यांनी सुचवलं की अरे यार सर, तुम्ही किती लोक शोधताय, किती, तुम्ही एकदा हा ट्राय करा बरं. असं असतं ना वैतागून की अरे यार बस झाला, आता याला ट्राय करा बरं तुम्ही. आणि त्यांनी जी सुरुवात झाली आपली या एपिसोडची, माझी शाळा आणि मी शिक्षक झालो नावाचा एपिसोड आहे, जो फुलं उधळायचा,
तो एपिसोड त्यांनी पांडुरंग जाधवांना दाखवला. बरं, म्हणजे ऍज अ ऑडिशन किंवा ही व्यक्ती आहे ही असं. व्यक्ती हां, बघा त्याचं काम हे आहे दाखवलं. त्यांनी मला सांगितलं की आम्ही लोणावळ्याच्या जवळजवळ आम्ही पुण्याला चाललो होतो ऑडिशन घ्यायला परत. तिथे आम्ही तुझं ऑडिशन बघितलं. त्यांनी मला तिथून फोन केला. मी अंधेरीत राहत होतो. ते म्हटले की 4 वाजेपर्यंत येऊ शकतोस दादरला. म्हटलं हो. आणि दादरला एक छोटासा हॉल आहे. त्या हॉलला मी गेलो. मी ऑडिशन दिलं 4 वाजता. 5 वाजता त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या सिनेमाचा हिरो आहेस. आहा, क्या बात है. म्हणजे हे अगदी सिनेमासारखंच झालं सगळं. सिनेमासारखंच आहे. त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो की तुम्ही संधीच्या ना अवतीभोवती असायला हवेत. जर त्या दिवशी मी 4 वाजता येऊ शकलो नसतो तिथं तर ती संधी आणखी कुणाला तरी गेली असती. त्यामुळे तुम्ही संधीच्या भोवताली असायला पाहिजे काय. तो सिनेमा जेव्हा मी तो रोल केला, सांगलीचा तो होता. मी आहे मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राची भाषा बोलायची. मी बस स्टॉपवरती जायचो. बस स्टँडच्या बाजूला माझं हॉटेल होतं छोटंच, त्यांनी मला दिलेलं. मी सकाळीच बस स्टॉपला जायचो कारण ग्रामीण भागातली भाषा आजही जर कोणी कुठे बोलल्या जात असेल तर ती बस स्टॉपवर बोलल्या जाते. कारण बसनं प्रवास करणारे सगळे ग्रामीण भागातले साध्या कुटुंबातली साधी माणसं असतात. त्यांनी ती भाषा आजही टिकून ठेवलेली आहे. आणि मी हे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकलो होतो की तुम्हाला जर म्हणजे गोविंद नामदेव सर यायचे आम्हाला शिकवायला भाषा कशी शिकायची, कसं बोलायचं ते. गोविंद नामदेव सर माहिती आहेत ना, ज्यांनी बँडेड क्वीन मध्ये ज्यांचा मेन विलन आहेत त्यातले. मग तिथे जाऊन ती भाषा वगैरे शिकलो मी. आणि मला माहिती नाही बाकी खूप मातब्बर ऍक्टर होते पण तिथली ग्रामीण जी ओरिजिनल भाषा आहे ती मीच बोललेलो आहे जास्त त्यामध्ये, कारण मी खूप काम केलं होतं. मला पहिला मठाचं बेस्ट ऍक्टरचं नॉमिनेशन विक्रम गोखले सरांसोबत आणि सुबोध भावे यांच्यासोबत मिळालं त्या सिनेमासाठी. आणि बेस्ट ऍक्टरचं ना की डेब्यू ऍक्टरचं. आणि तो सिनेमा पहिला माझा सिनेमा गोल्डन ग्लोबमध्ये त्याचं प्रीमियर झालं. आणि त्याचं म्हणजे गोल्डन ग्लोबचं जे पहिलं म्हणजे ओपनिंग आहे सिनेमांचं ते मनातल्या उन्हातनं झालं. पण तेव्हा माहिती नव्हतं की आपण जायचं असतं आणि हे सगळं करायचं असतं. पण तो सिनेमा माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी असतील किंवा नाना पाटेकर सर असतील आणि सगळे हिंदी इंडस्ट्रीतले मोठे मातब्बर लोक प्रीमियरला आले होते. मनातल्या उन्हाचं जे म्युझिक लॉन्च आहे त्या अनिल कपूर यांच्या हस्ते झालं होतं. त्यामुळे मला पहिलाच जो सिनेमा आहे तो खूप भरभरून देणारा होता. त्यामुळं माहिती नाही अचानक एक जबाबदारी आल्यासारखं वाटलं, काहीतरी वेगळ्याच जगात आपण आल्यासारखं वाटलं. वा वा वा. ह्या सिनेमाबद्दल म्हणजे तुमचा पहिला सिनेमा आणि तुम्ही पाहिलेला एक सिनेमा, कधीतरी लहानपणी आपण सिनेमे बघत असतो वेगवेगळे, तर काय म्हणजे मला ती तुमच्याकडून ती स्टोरी जाणून घ्यायची की आपण लहानपणी पाहिलेला सिनेमा ते आपण काम केलेला पहिला सिनेमा. असे बरेच आहेत. म्हणजे गावी गणपती जेव्हा बसायचे, गणपती बसायचे सार्वजनिक गणपती, तर माझा भाऊ आणि त्याचे मित्र हे व्हिडिओ आणायचे तेव्हा. अच्छा. हा व्हिडिओ कलर टीव्ही आणायचे डोक्यावर फाट्यावरून दुसऱ्या गावातून. आणि मग ते हे असायचं काय म्हणतात त्याला VCR, आणि ते कॅसेट टाकून आम्ही बसायचो. तर आम्ही संध्याकाळी 4-5 वाजेपासूनच जागा आवरून बसायचो असं की आता मला पुढे बसायचं म्हणून. येस येस, मला पण हे आठवतंय हा प्रकार. खूप सिनेमा बघितले, खूप सिनेमा बघितले आणि माझे सिनेमाचे भरण पोषण तिथून झालेले. त्यानंतर मी त्यानंतर राजूर गणपती नावाचं जे गाव आहे आमचं, तिथे टुरिंग टॉकीजवर खूप सिनेमा लागायचे. अजय देवगणचा जो पहिला सिनेमा आहे फुलावर काटे, तो मी त्या टुरिंग टॉकीजवर पाहिला. मस्त 2 बाईकवरती एंट्री होते अजय देवगण यांची. आणि तेव्हा वाटलं होतं की यार क्या बात आहे, आपण काय बघतोय हे कमाल. पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की या व्यक्तीसोबत आपण भविष्यात काम करणार आहे. आणि मी टुरिंग टॉकीजवर राजूरच्या गणपतीत तो सिनेमा बघितला आणि अजय देवगणचा पहिला सिनेमा. आणि 100वा सिनेमात मी होतो अजय देवगणच्या तानाजीमध्ये. आणि त्याच जत्रेत तिथेच टुरिंग टॉकीज मध्ये पण तानाजी लावला. माझे पोस्टर्स लावले बाहेर लोकांनी, त्या टुरिंग टॉकीज वाल्यांनी. तिथल्या उद्घाटनाला मला बोलवलं आणि मला एवढं भारी वाटलं, एक सर्कल कंप्लीट झाल्यासारखं की आपण इथूनच सिनेमा बघून गेलो आणि इथे आपला सिनेमा लागलाय. वा वा वा, क्या बात आहे. आणि अजय देवगण पुन्हा आता त्या तानाजीकडे आपण येऊया, कारण खूप हिट झालेला तो मूवी आहे, खूप ठिकाणी पाहिला गेलेला मूवी आहे. आणि त्यातलं एक खूप चांगलं तुमचं जे कॅरेक्टर होतं चुलत्या, तर ते कसं काय बरं, म्हणजे कसं मिळालं आणि एकूण हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? नाही, तो खूप कमाल आहे.
हिंदी चित्रपटात काम कर याचा अर्थ असा नाही की मराठीतला वाईट आहे. तो कमाल म्हणजे तो वेगळा आहे आणि त्याची उंची एक वेगळीच आहे. म्हणजे आपण जे बॉलिवूड म्हणतो ते का बॉलिवूड आहे, ते जग एवढं वेगळं एवढं कमालीचं का आहे हे त्यात गेल्यानंतर आपल्याला कळतं. चुलत्या मला मिळाला होता माझा एक मित्र आहे अजय जाधव नावाचा, जो कास्टिंग करतो आणि तो विकी सिधाना यांना असिस्ट करतो, म्हणजे करायचं तेव्हा. आता त्याची स्वतःची कास्टिंग एजन्सी आहे. तर त्याने मला एका छोट्या रोलसाठी कास्ट केलं होतं. मग ओम राऊत सर जे आहेत तानाजीचे डिरेक्टर, त्यांनी मला भेटायला बोलवलं की काय कॅरेक्टर समजून सांगण्यासाठी. पण ते खूप भन्नाट माणूस आहेत ओम राऊत, खूपच कमाल आहे. ते गप्पा मारायला लागले, कुठून आलास कैलास काय असं तसं. मी आपलं सांगितलं मी गावावरनं आलेलो आहे, असं असं झालंय, हे शिकलोय ते शिकलोय, नाटक केलंय. तर ते मला म्हणाले की अरे कमाल यार, तू तर एवढं काम केलंय आणि इतकं छान छान लोकांसोबत काम केलंय, तू थांब जरा 2 मिनिटं. त्यांनी विकी सिधाना यांना बोलवलं आणि म्हटले की अरे आपण वेस्ट घालतोय याला, हा ऍक्टर म्हणून छोट्या रोलसाठी, याला जरा छान रोल देऊ आणि मग हे चुलते आहे ना याला जरा ऑडिशन करून घे. मी त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांच्या गाडीत बसून ते ऑडिशन केलं आणि मला म्हटलं ठीक आहे तुम्ही जा आता घरी. दुसऱ्या दिवशी मला कॉल आला, सर आपलं जे 12-13 दिवसाचं ऑडिशन होतं ना, हे रोल होता ना, तो आता नाहीये, तुम्ही 26 दिवसाचा एक रोल आहे तुमचा, ते तुम्ही करताय. म्हटलं अरे क्या बात. मग मी चुलत्या केला आणि चुलत्यानं माझ्या नाही, सिनेमाच एवढा छान होता. काय होतं जेव्हा सिनेमा पोहोचतो तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर पोहोचतं आणि आपल्यावर कोणीतरी विश्वास दाखवणं गरजेचं असतं. ओम राऊत यांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या कॅरेक्टरसाठी, तर ते मला करायला मिळालं. वा, खूपच छान. आणि हा चित्रपट करताना अजय देवगण यांच्याशी तुमची भेट झाली का, किंवा इंटरॅक्शन कसं होतं त्यांच्याशी? हो झाली भेट, माझी भेट झाली. आम्ही जेवलो सोबत बसून आणि ते खूप मित भाषे आहेत, जास्त बोलत नाहीत ते. मीही त्यांना जास्त नाही, मी त्यांना बोललोच नाही. मी फक्त बघत राहिलो, हे खरंच अजय देवगण आहेत का. लहानपणापासून जो आपण आडवा भांग पाडतो या माणसाला बघून बघून, तो हाच माणूस आहे का, जो आपल्याला कधीतरी वाटायचं की मी अजय देवगण आहे, तो हाच माणूस आहे का. तर मी सेटवर फक्त आणि फक्त बघत राहिलो त्यांना. माझे इंटरॅक्शन जास्त झाले सैफ अली खान सरांसोबत, कारण त्यांच्यासोबत माझे टॉकी सीन होते, तर त्यांच्यासोबतचे भन्नाट आणि वेगळे अनुभव आहेत. वा वा वा, तेही अनुभव आपण ऐकणार आहोत, आपण ते अनुभवणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात. आज आपण गप्पा मारतोय अभिनेता कैलास वाघमारे यांच्याशी. तर तानाजी, आणि तो खरंच खूप गाजला आणि मला आठवतं की त्यावेळी तो पुन्हा पुन्हा बघितला जाणारा असा एक चित्रपट होता. अजय देवगण असेल, काजोल असेल आणि एकूणच संपूर्ण तो चित्रपटाचा तो पट. आणि ज्या तानाजी मालुसरेंची गोष्ट आपण लहानपणी ऐकली होती, तर त्याच्यावरती एक सुंदर असा मोठा मूव्ही त्याच्यावर झाला होता. तुम्ही आता म्हणालात की सैफ अली खान यांच्याबरोबर तुमचं जास्त इंटरॅक्शन झालं, तर ते कसं होतं आणि काय आठवतंय काय? पहिली भेटच मला खूप जास्त आठवते की मी आपल्या चुलत्याचे कपडे बिपडे घालून रेडी होतो. हेवी कॉस्ट्युम होता खूपच आणि 5-7 माणसं होती ते सगळं. हो, मला तेही विचारायचंय, सॉरी मध्येच इंटरप्ट करते, की ते ऐतिहासिक चित्रपटांमधले म्हणा की नाटकातले जे कॉस्ट्युम्स असतात हेवी, तर ते कॅरी करणं हे एक चॅलेंज असतं का बरं? नाही, ऍक्च्युली त्यासाठीच तर नाटकातून आलेलं असावं लागतं तुम्ही, की जेही असतं ते सगळं जेव्हा तुमच्या अंगावर चढतं तेव्हा तर खरी मज्जा आहे. जर ते तेवढं नसेल आणि मग तुम्हाला दाखवायचंय ते, मी तर म्हणतो जे जसं आहे तसं द्या तुम्ही, मज्जा येते. जरा नसेल तर दाखवू जरा अभिनयामधून, पण ते हेवी असण्यात पण एक मज्जा आहे. काय होतं, तुम्हाला कॅरेक्टर मिळतं डायरेक्ट, तुमच्यात एक एनर्जी येते. जेव्हा तुम्ही त्याला कॅरी करायला लागता तेव्हा तुम्ही आपोआप कॅरेक्टर मध्ये जाता. तेच मी विचारणार. आपोआप तुम्ही कॅरेक्टर मध्ये जाता. अरे एवढं हेवी, जर हा माणूस युद्ध करायला जाणार असेल तर एवढं जर वजन तो वापरत असेल अंगावर, तर तो किती शक्तिशाली असेल, तर किती एनर्जी असेल त्याच्यामध्ये. त्यामुळे ते उलट कॅरेक्टरला सहकार्य करतं. ते जे कॉस्ट्युम असतं, जे अंगावरचं तुमच्या जेवढे हेवी ज्वेलरी असते, कॉस्ट्युम असतो, फेटा असतो, तलवार असते, तर ती सहकार्य करते तुम्हाला तुमचं कॅरेक्टर बिल्डअप करायला. बरोबर. सैफ अली खान यांच्याबद्दल मी ते सगळं रेडी झालो मी आणि सीन होता आमचा आणि मी डायलॉग बिलॉग केले सगळं आणि म्हटलं आता सीन करायचं आहे. तेवढ्यात असिस्टंट आले मला बोलवायला की तुम्हाला बोलवले सरांनी,
साहेब सरांना भेटायचंय. मी म्हटलं आई मला काय भेटायचंय, पण म्हटलं ठीक आहे. गेलो. हे अंधेरीचा गोरेगावचा फिल्मिस्तान स्टुडिओची ही गोष्ट आहे. ओके. तर गेलो मी आणि मी बघतोय की आता मी पण रेडी, तसं ते पण रेडी असतील उदय भान याच्या कॉस्ट्युम मध्ये. तर मी बघतोय पण कोणी मला दिसलं नाही. आणि तिकडे 2-3 माणसं उभी होती, त्यात ओमराऊत सर होते. ते आले, त्यांनी माझ्या गळ्यात हात घातला आणि म्हटले अरे सरांना बोल. सर पाहिलं तर समोर बरमुडामध्ये माझ्या उभे सैफ अली खान. अरे बापरे. त्यांनी मला असं वर खाली बघितलं, वाव. अरे म्हटले यार क्या बात है. हॅलो म्हटले, मैं सैफ. म्हटलं सर आपको कौन नहीं जानता. मी कैलाश. म्हणे अरे मस्त है कास्टिंग तो बहुत करेक्ट है असं ते बोलले. म्हटले कैलाश सॉरी मुझे मेरी माँ को छोड़ने एयरपोर्ट जाना है, वो 4 दिन के लिए बाहर जा रही है, तो हम आज सीन नहीं कर रहे. तर म्हटलं अरे हे मला असिस्टंट येऊन सांगू शकला असता, हे का सांगतायत मला. तर मला हे खूप शिकण्यासारखं होतं माझ्यासारख्या नवीन ऍक्टरला त्यांच्यासमोर, की अरे एक व्यक्ती रेडी झालाय आणि आता आपल्याला सीन करायचा होता पण मी जातोय, तर त्याला हे कळलं पाहिजे की मी नाहीये, हे माझ्याकडून. म्हटलं यार क्या बात आहे. तर मला तिथं कळलं की मोठी माणसं उगीच मोठी नसतात, त्यांच्या आत ते मोठे पण असतं. त्यांच्या आत नुसतं ते ठेवत नाही, तर ते दाखवतात. इजार करणं जो असतो तो तेही होतं. आणि मला खूप भारी वाटलं की ते चाललेत आणि त्यांनी मला ते सांगितलंय आणि सॉरी म्हणतात. म्हणजे एवढा मोठा माणूस, त्यांनी म्हणजे तो त्यांचं कामच नाहीये तरी ते मला सांगतायत. हे मला खूप, आणि तेव्हापासून मला वाटलं यार हा माणूस ग्रेटच आहे. त्याच्यानंतर जेव्हा सीन झाले मग ते तर खूप वेगळं. असे जेव्हा खूप आपण नवीन असतो एखाद्या क्षेत्रामध्ये आणि खूप उंची असलेली माणसं जेव्हा भेटतात तेव्हा दडपण येतं. दडपण आपसूक येतं, कारण ते त्यांनी ते मिळवलेलं असतं. आणि मला वामन सरांचा माझ्यावर खूप, तसा बघायला गेलं खूप प्रभाव आहे. पण त्यांचीच एक गोष्ट मी घेतलेली वामन सरांची, की ठीक आहे ना, म्हणजे आपण कुठून आलो, ते बीड सारख्या एका छोट्याशा गावातून आले, बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून. सरांची पण आपण ह्या कार्यक्रमात घेतलेली आणि ते NSDचे हेड होतात, दिल्लीच्या NSDचे हेड होतात, ते प्रमुख होतात ते. तर एक त्यांनाही इंग्रजी येत नव्हती, त्यांनाही कुठलं म्हणजे तथाकथित गोष्टी त्यांनाही येत नव्हत्या. तर ते म्हणतात की आपल्याकडे जे आहे ते खणखणीत वाजवायचं बस. त्यामुळे पुढचा माणूस कितीही मोठा असेल, कसाही असेल, पण तुझंही काहीतरी वेगळेपण आहे, तुझ्यामध्येही काहीतरी आहे. मला तुम्ही इथे बोलवलं म्हणजे काहीतरी आहे, बरोबर. सिनेमात घेतलंय म्हणजे काहीतरी तुझ्याकडे आहे, म्हणूनच तू तिथे आहे. ते चोख ठेवायचं, संपलं. त्यामुळे दडपण येतं, ते रिस्पेक्टमुळे येतं, की त्यांचा रिस्पेक्ट असतो आपला, आणि आपल्यावर संस्कार तसे असतात की आपण मोठ्यांचा रिस्पेक्ट करतोच. तर त्याचं येतं, ना की ते कोणीतरी मोठे आहेत किंवा कोणीतरी ऍक्टर मोठा आहे किंवा डिरेक्टर मोठा आहे, तसं नाही, त्यांच्या कामाचं दडपण येतं. बरोबर आहे. पण हे ना खूप दा असं होतं, अनेकांचं होतं की समोरची व्यक्ती खरोखरच मोठी असते आणि ते थोडंसं दडपण असतं. ते बरोबर आहे की आपल्याला एक आदर असतो त्यांच्याबद्दल, आणि ते कुठेतरी अगदी शाळेत असल्यापासूनचे आपल्याकडे ते संस्कार आहेत, ज्याला आपण आदरयुक्त भीती म्हणतो, तर ती थोडीशी असते. पण त्याचा आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम नाही झाला पाहिजे, हे मला वाटतं तुम्हाला आधीपासून म्हणजे क्लिअर आहे ह्याच्यामध्ये. कैलास, तुम्ही गाणी लिहिलेली आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, आणि वेगवेगळ्या टायटल सॉंग्स पण आहेत. तर मग एखादी कविता होऊन जाऊ देत ना. खरं तर मला वाटतंय या इथे उल्लेख याचा व्हायला पाहिजे. मी एक नाटक करतो सध्या. हो, नाही, नाटकाबद्दल बोलायचं म्हणजे वेळ संपत आली आणि असं नको व्हायला. बरं, कविता खूप लिहिल्यात मी. कविता खरं तर मी कॉलेजमध्ये असताना खूप कविता करायचो. आणि किस्सा असा आहे, कविता ही कशी आली त्याचं मला सांगायला आवडेल. तो जो माझा मित्र आहे विनायक, आम्ही जायचो कुठे कुठे कवितेच्या स्पर्धेला, आणि आम्हाला ना खर्चायला पैसे नसायचे. पॉकेट मनी नावाचा प्रकार गावी वगैरे काही नसतो. आणि कवितेच्या स्पर्धा भरायच्या वेगवेगळ्या ठिकाणी, आणि स्पर्धेमधनं बक्षिसं यायची, 2000 3000 असे बक्षिसं यायचे मस्तपैकी. आणि ते आम्हाला महिना 2 महिने पुरायचं, रेंट वगैरे देऊन रूमचं भाडं 500-600 रुपये असायचं, आणि मग पैसे उरायचे आम्हाला. तर आम्हाला चटक लागली होती की जाऊन कवितेच्या, मला यायचं गाणं आणि त्याला यायच्या कविता. एक दिवस त्याची कविता मी एका प्रोग्राम मध्ये गायली, या कविता स्पर्धेत गायली. ती अशी मस्त झाली कविता. मला पहिलं प्राइज मिळालं 3000 रुपयाचं. तेव्हा उपमुख्यमंत्री होते छगन भुजबळ साहेब, त्यांच्या हस्ते मिळालं मला प्राइज एकदम. मग सगळे जे कवी लोक आहेत ते नाराज झाले.
त्यांना माहिती होतं हा साला गाणं छान म्हणतोय, कविता म्हणतो की नाही. त्यांनी मला एकदा घेतलं कोपच्यामध्ये. मला वाटलं ती कविता तुझी छान होती रे, जरा दुसरी ऐकव बरं एखादी कविता. मला कुठे येते कविता. त्या दिवशी मी खूप हर्ट झालो. म्हटलं अरे यार आपण लिहायला पाहिजे, ही त्याची कविता होती. आणि त्या दिवशी ते बिंग फुटलं की हा स्वतःची नाही, हा मित्राची कविता गाऊन प्राईज घेऊन जातो. त्यालाही प्राईज मिळायचं आणि मलाही मिळायचं. त्या दिवशी त्याच्या कवितेला त्याला दुसरं मिळालं आणि मला पहिलं मिळालं. बरं. पण मग त्या दिवशी मी खूप हर्ट झालो आणि मला वाटलं आपणही लिहायला पाहिजे. आणि मग मी कवितेकडे खूप सिरियसली बघायला लागलो. हा, मी खूप सिरियसली बघायला लागलो कवितेकडे. आणि मग टलाटक होत नाही, जोडायला लागलो, काय काय करायला लागलो. आणि म्हणजे कवितेशी तशी ओळख झालेलीच होती माझी. तर मग मी जरा सिरियसली लिहायला लागलो. तर चारोळी. हा, आणि मग माझ्या आईचं ते होतंच जात्यावरचं वगैरे. तर तसं मी एक लिहिलं की बाई पाचूच्या वनात काजव्याला घोर, जंगलाचा मोर नाचतो अंगणी, बाई गोफणीचा डोर भिरभिरवारी भिणाला, पिवळ्या फुलांचा डंख अंगोपांगी भिणाला. नदी पार कशी सांग करू मी आता, नदी पार कशी सांग करू मी आता, आहे अंजान गाव नाही ओळखीचा पत्ता. अंधार चेतला त्याला कशी विझवू, अंधार चेतला त्याला कशी विझवू, रात रडत बाळ त्याला कशी निजवू. चांद पदराड बाई मी लपवू कसा, चांद पदराड बाई मी लपवू कसा, रात सवत बाई तिचा काय भरोसा. आई ग, काय खरंच म्हणजे रात सवत किंवा पिवळ्या फुलांचा डंख. फारच छान, फारच छान. म्हणजे सुंदर. आणि ते पण अशा पद्धतीने म्हणजे ठरवून कवितेकडे वळूनही इतक्या, म्हणजे मला वाटतं की ती आहेच प्रतिभा आतून, ती फक्त त्याला काहीतरी एक निमित्त झालं असं आपण म्हणूया. तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटकाचं शीर्षक जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आधी कुतूहल होतं की हे काय आहे, म्हणजे की नक्की कशाबद्दल नाटक आहे, काही म्हणजे कळत नाही शीर्षकावरून. आणि अनेक तर्कवितर्क ह्याच्याबद्दल केले जातात. तर आणि ते खूप चांगलं चाललेलं आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण सकस म्हणतो असं नाटक आहे. ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अभिनय करताय, तर थोडंसं आधी नाटकाबद्दल सांगा ना. खरं तर याची मूळ जी संकल्पना आहे ती आहे लोकशाहीर संभाजी भगत यांची. मी मुंबई विद्यापीठातून नुकताच पासआउट झालो होतो आणि शशपाल गणवीर नावाचा आमचा एक मित्र आहे. त्याने मला सांगितलं का अरे एक शाहीर आहेत, मला त्यांच्याबद्दल तेवढं माहिती नव्हतं तेव्हा. तर त्यांना एक जलसा करायचा आहे, शिवजलसा. तर त्यांना एक गायक नटाची गरज आहे, तू जाऊन त्यांना भेट. मी जाऊन त्यांना भेटलो वडाळ्याच्या हॉस्टेलवर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हॉस्टेल होतं, आता ते बंद आहे. तिथे जाऊन भेटलो त्यांना. त्यांनी मला याची कॉन्सेप्ट ऐकवली. म्हटलं आपल्याला याचा शिवजलसा करायचा आहे. तर मी नुकताच पासआउट झाल्यामुळे मी म्हटलं की आपण याचं नाटक करूया ना, कारण नाटकाचं होतं मध्ये, म्हणलं याचं नाटक करूया. ते म्हटले अरे चालेल, आपल्याला काय, म्हणजे ही पोहोचणं गरजेचं आहे, आपल्याला जे म्हणायचं आहे ते म्हणणं पोहोचणं गरजेचं आहे. चालेल, तू लिहितोस मला कळलं. म्हटलं हो लिहितो मी, पण मी कथा कविता लिहितो. लिही नाटक. पण नाटक लिहायला घेतलं, पण नाटक लिहिणं माझ्याच्यानं काही शक्य झालं नाही. त्या दरम्यान मी राजकुमार तांगडे जे आहेत, जे आता शिवाजी अंडरग्राऊंडचे लेखक आहेत, त्यांच्या आकडा नावाची एक एकांकिका जी खूप फेमस होती, ती एकांकिका मी जालन्यात बघितली. त्या दरम्यान मी बघितली आणि मी म्हटलं अरे हे तर कमाल आहे. मी भगत सरांना सांगितलं, सर आपलं नाटक लिहिणारा माणूस आपल्याला सापडलेला आहे. तर ते संभाजी तांगडे आणि राजकुमार तांगडे हे दोघे मुंबईला आले होते एका वेगळ्या कामानिमित्त. मग ते मला भेटले. मी म्हटलं होतं मुंबईत आलात की मला फोन करा. मग आम्ही तिघेही परत भगत सरांकडे गेलो. मग त्यांनी गाणी बिणी ऐकवली, ते नाटकाची गाणी. आणि ते म्हटले लिहूया याच्यावरती, आम्हालाही महाराजांवरती काही काही करायचंच होतं, शिवाजी महाराजांवरती. मग आम्ही माथेरानला गेलो. 7 दिवसांसाठी, पण आम्ही 13व्या दिवशी परत आलो. 13व्या दिवशी आलो तेव्हा कच्ची संहिताच घेऊन तिकडनं आलो आम्ही नाटकाची. आणि मग त्याच्यावरती 1.5-2 महिने, मग बघता बघता 1.5 वर्ष त्याच्यावरती आम्ही काम केलं.
त्या नाटकावरती. मग गावोगावी जाऊन त्याच्या रिहर्सल, गावी जाऊन म्हणजे राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे जाम समर्थचे आहेत आणि मग आमचे बाकीची जी नाटकातली मंडळी आहेत आमचे, म्हणजे मधुकर बिडवे असतील, ते राजू सावंत असेल किंवा अश्विनी बालेकर असेल, हे सगळी मंडळी तिकडे राहायची गावी. मग त्यासाठी आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे तालमी केल्या नाटकाच्या. अच्छा. हा, मी आणि संभाजी तांगडे आम्ही दिग्दर्शन करायचो तेव्हा आणि तालमी केल्या नाटकाच्या. पण असं ठरलं की अरे ह्या नाटकाचं आपण वाचन करूया आणि त्याचं वाचन आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केलं. तेव्हा पुष्पा भावे आल्या नाटकाच्या वाचनाला, शफात खान आले, परेश मोकाशी सर आले आणि आपले नंदू माधव आले. मग ही सगळी मंडळी आली आणि नाटक जेव्हा वाचून झालं तेव्हा ते प्रचंड भारावून गेले आणि शफात खान सरांची प्रतिक्रिया होती की हे जे नाटक आहे हे खरं पहिलं ऐतिहासिक नाटक आहे. आणि त्याने आम्हाला एक बळ मिळालं. हो, मोठी म्हणजे खरं खूपच मोठी ही प्रतिक्रिया होती आणि आम्हाला वाटलं की नाही आता तर हे झालंच पाहिजे. आणि मग नाटकानं जोर धरला. मग इथे जे युवराज मोहिते आहेत त्यांनी आम्हाला केशव गोरे स्मारक उपलब्ध करून दिलं नाटकाच्या तालमीसाठी आणि खूप लोकांनी मदत केली नाटक उभं राहण्यासाठी. म्हणजे खऱ्या अर्थाने हे जनमानसाने उभं केलेलं नाटक आहे. म्हणजे खूप लोकांनी मदत केलेली आहे. खूप म्हणजे खूपच. म्हणजे जे शिवसेनेचे आता आमदार आहेत अर्जुन भाऊ खोतकर यांनीही 1 महिन्याची आमची राहण्या खाण्याची व्यवस्था केली होती. किंवा जिजाऊ सृष्टी जे आहे शिंदखेड राजाचं त्यांनीही आमची व्यवस्था केली होती या सगळ्या मंडळीची नाटक उभं राहण्यासाठी. तर खूप लोकांनी मदत केली या नाटकाला. नाटक फायनली उभं राहिलं आणि नाटक 2012ला 20 मे 2012ला यशवंत नाट्य मंदिर इथे याचा पहिला प्रयोग झाला आणि पहिल्या प्रयोगातच ते नाटक एवढं आवडलं लोकांना की नंतर मग नसरुद्दीन शाह असतील, पूजा भट असतील आणि सगळे मोठमोठे कलावंत मंडळी नंतर नाटकाला येत गेले आणि खऱ्या अर्थानं लोकांनी उचलून धरलं. आज 14 वर्ष पूर्ण झालेत. 946वा प्रयोग आम्ही कालच केलाय या नाटकाचा आणि हे खऱ्या अर्थानं तरलं नाटक फक्त प्रेक्षकांमुळे. प्रेक्षक येतात, त्याला दाद देतात, त्याचे खूप वेगवेगळ्या ठिकाणी याचे शो ऑर्गनाईज करतात आणि हे नाटक पोहोचवतात. क्या बात आहे. आणि खरोखरच मलाही एक गोष्ट आठवली की BRC मध्ये सायंटिस्ट आहेत डॉक्टर शरद काळे. त्यांचं खूप मोठं काम आहे. आता ते रिटायर झालेत. खूप पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे त्यांच्या लेखनाचा वेग आणि आवाका हा सर्वसामान्य म्हणजे आमच्यासारख्या वाचनाच्या स्पीडपेक्षा जास्त आहे. असे म्हणजे मोठी व्यक्ती आहे. पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांचा मला एकदा फोन आला होता आणि जनरली आमच्या ज्या गप्पा होतात किंवा काही चर्चा होते ती साधारण सायन्स किंवा त्यांचा जो विषय आहे घनकचरा व्यवस्थापन ह्याच्यावरती. तर ते म्हणाले की तू नाटक पाहिलंयस का हे. तर मी म्हटलं कुठलं नाटक. तर ते म्हणाले शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. तर मी म्हटलं मी वाचलंय म्हटलं हे पेपरमध्ये पण पाहिलं नाहीये. तर ते म्हणाले की जरूर जाऊन बघ ते नाटक. आणि त्यांनी मला सांगितलं की काही नवीन मुलं दिसत आहेत पण उत्तम नाटक ते परफॉर्म करतायत, तर तू नक्की जाऊन हे बघ. आणि मलाही खूप आश्चर्य वाटलं की सायन्समधला एक माणूस त्याच्यामधलं म्हणजे त्यांचं स्पेशलायझेशन आहे, त्यांना एक असं वेगळ्या प्रकारचं नाटक आवडतं आणि ते अनेकांना हे आवर्जून सांगतात. खरं तर तुम्ही जे म्हणालात ना तर तसं जोही व्यक्ती आतापर्यंत नाटक बघायला आलाय, जेही आलेत, कोणीही जेही पहिल्यांदा नाटक बघतात ते नंतर 4 लोकांना घेऊन येतात. नंतर ते 4 लोक 8-10 लोकांना घेऊन येतातच की अरे हे बघा आपण काय बघतोय आणि काय कमाल आहे. तर आम्हाला म्हणजे सगळ्या आम्ही जे करतोय आता विश्ववंदनीय राजे छत्रपती शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला, तर आम्हाला भारी वाटते की आम्ही त्याचा भाग आहोत आणि त्याचे प्रयोग आता परत सुरू झालेत. अद्वैत थिएटर जे आहे राहुल भंडारे यांचं, त्यांनी सगळी जबाबदारी त्याची घेतलेली आहे आणि आता 1000व्या प्रयोगाकडे ते खूप मोठ्या जंगी शंगी तो प्रयोग होणार आहे आमचा. तर खूपच छान. म्हणजे आणि ह्या नाटकाची ही स्टोरी पण ऐकून छान वाटलं की आधी तो जलसा होणार होता आणि त्याचं ते नाटक झालं, नाट्य रूपांतर झालं. दुसरं आत्ता एक नाटक तुमचं चालू आहे, सेम टू सेम बट डिफरंट. सेम बट डिफरंट. सेम बट डिफरंट. हां, सुनील शानबाग जे आहेत जे हिंदी इंग्रजी नाटक करतात, तर त्यांच्याकडे मला असं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये ना जी गोष्ट अवघड वाटते ना ती मी जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न करतो.
म्हणजे मला इंग्रजीचं जे बोललो मी खूप मला असं बाऊ होता इंग्रजीचा आयुष्यामध्ये. मी इंग्रजी नाटकच केलं त्यांच्यासोबत जाऊन. अच्छा. हा, ते लोरेटा नावाचं नाटक होतं. त्यावेळेस मी खूप किस्से सांगत होतो आपले गावाकडचे जे आता आपण बोललो इथे तसे. तर ते मग तिथे सपन सरन नावाची आमची एक डिरेक्टर आहे जी दिल्लीची आहे. तर तिने ते सगळं कलेक्ट केलं. अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं आणि त्याला एक गाण्याचं म्हणजे एक गाण्याच्या फॉर्ममध्ये एका वेगळ्या फोक फॉर्ममध्ये तो प्रयोग ते नाटकच उभं केलं. कुठलं इंग्रजी नाटक? सेम सेम बट डिफरंट. अच्छा, सेम सेम बट डिफरंट. इंग्रजी दुसरं होतं ज्याचं नाव होतं लोरेटा. ते लँग्वेज पॉलिटिक्स वरती नाटक होतं. तर त्यात मी होतो. तर त्यावेळेस हे सगळे किस्से घडले आणि त्या सपनने या किस्स्यांवरतीच एक नाटक करायचं ठरवलं. ते म्हणजे सेम सेम बट डिफरंट. आता या नाटकाची खासियत काय, तर ती जी मुलगी आहे त्यामध्ये माझी को आर्टिस्ट ती आहे जान्हवी श्रीमानकर आणि ती आहे पेडर रोडला राहते, अंबानींच्या घराच्या एक्झॅक्ट अपोजिटला. बरं. ती क्लासिकल शिकलेली आहे. मी आपला गावाकडे गुरांमागं गाणं म्हणणारा माणूस. तर तो आणि ती कास्ट, क्लास, इकॉनॉमी, जेंडर सगळं ब्रेक करणारं ते नाटक आहे. या सगळ्यांवरती ते नकळत भाष्य करतं आणि ती इथली मी तिथला, दोघांमध्ये सेम काय आहे, गाणं. दोघांना जोडणारा समान धागा म्हणजे गाणं. गाण्यामुळं ही दोन व्यक्ती, या दोन क्लास, दोन जेंडर सगळं कसं एकत्र येऊ शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सेम सेम बट डिफरंट. आता ते सुरू झालंय नाटक? सुरू आहे. त्याचे बरेच प्रयोग आम्ही केलेत आणि ते होतं कुठे, पृथ्वी थिएटरला, NCPA असं जिथे हिंदी इंग्रजी नाटकं होतात त्या पट्ट्यामध्ये ती नाटकाचे प्रयोग होतात. बरं. पण हे कुठल्या भाषेतलं नाटक आहे? हे हिंदी इंग्रजी. हिंदी इंग्रजी. पण जे मध्ये मध्ये गाणी वगैरे येतात त्यात ते आमच्या अनुभवातले, मग त्यात मराठी गाणी पण येतात. मराठीच नाही तर त्यात वेगवेगळ्या म्हणजे इंग्रजी सुद्धा येतात, काय म्हणतात त्याला आपलं गुजराती आहे, वेगवेगळ्या भाषेतली गाणी त्यात येतात. वा वा वा. म्हणजे हा एक वेगळा प्रयोग आहे नाही, म्हणजे भाषा पण त्याच्यात मल्टिपल लँग्वेजेस आहेत. प्लस तुम्ही जे सांगितलं की कल्चर प्रत्येकाचं वेगळं आहे, कारण ती थीमच अशी आहे. गोंधळ या चित्रपटाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. गोंधळ हा सिनेमा संतोष डावखार यांनी डिरेक्ट केलाय आणि त्यांनीच प्रोड्यूस पण केलाय. गोंधळ एका रात्रीची गोष्ट आहे आणि गोंधळ घडतोय आणि त्या गोंधळाच्या भोवती कुठला गोंधळ घडतोय त्याची ती गोष्ट आहे. आणि जेव्हा गोंधळ संपतो तेव्हा सिनेमाही संपतो. तर त्याच्या भोवतालची गोष्ट आहे. गोंधळबद्दल सांगायला मला एक गोष्ट खूप छान आणि आवडेल. 56 वर्ष झालेत हे सुरू होऊन, इफ्फी म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवल जे आहे आपलं ते सुरू होऊन, पण आंतरराष्ट्रीय जे सिनेमे आहेत त्यामध्ये मराठी सिनेमाला आत्तापर्यंत कधीच पुरस्कार मिळाला नव्हता. गोंधळला 56 वर्षात पहिल्यांदा बेस्ट डेब्यू डिरेक्टरचा पुरस्कार मिळाला. तर ही खरं तर मराठी सिनेमासाठी खूपच मोठी गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे. आणि ती संतोष डावखार सरांना ती मिळाली. त्या सिनेमातून मी खूप शिकलोय, कारण तिथे ओरिजिनल गोंधळी आले होते आणि त्या गोंधळ्यांचा जो मोरख्या आहे त्याचाच रोल मी केला होता. अच्छा, म्हणजे सगळे गोंधळी आहेत, सगळे गोंधळी आहेत. त्यातला जो लीड करतो गोंधळ्यांमधला तो मी त्यात केलेला आहे. त्यानिमित्ताने काय झालं माहिती का, मी आतापर्यंत फक्त ऐकत होतो, पण त्यानिमित्तानं मला प्रत्यक्ष गोंधळांचा भाग होता आलं आणि जे आपलं कोर फोक आहे, ओरिजिनल फोक आहे, ते मला त्यांच्यामध्ये राहून जगता आलं. एवढी गाणी मी जवळजवळ 26 गाणी तेव्हा पाठ केली होती गोंधळ त्यातली. जवळजवळ 26 गोंधळ पाठ केले त्यातले, ते गायलेत आणि सगळं लाईव्ह रेकॉर्ड केले. त्याला म्युझिक आहे इलाईराजांचं, पद्मश्री इलाईराजा यांचं म्युझिक त्या सिनेमाला आहे. अमलेंदू चौधरी जे एवढे मोठे DOP आहेत त्यांनी तो सिनेमा चित्रित केलेला आहे आणि भन्नाट झालेलं आहे जे काही. यातली तुमची गाणी पण लाईव्ह आहेत? लाईव्ह आहेत सगळे आणि ती लाईव्ह रेकॉर्ड केली. असं नाही की स्टुडिओत गेलो आणि तिथं आम्ही ती रेकॉर्ड केली असं होतं ना सिनेमाच्या गाण्यांबद्दल. पण यात तसं काही झालं नाही, सगळं लाईव्ह झालं आणि सगळं वन टेक झालं. तर ते खूपच मजेशीर आहे. जेव्हाही आपल्या प्रेक्षकांनाही आव्हान आहे की जिथेही तुम्हाला बघायला मिळेल गोंधळ, आता तो परत एक गोंधळ हा 7 भाषांमध्ये रिलीज होतोय आता.
परत. अच्छा, बरं. मराठीत तर तो रिलीज आहे, झाला, हां. तर तो काही खूप ठिकाणी बघितला गेला नाही तेवढा, पण आता तो 7 भाषांमध्ये रिलीज होते. कुठल्या वेगळ्या म्हणजे म्हणजे भारतीय तेलुगू, भाषांमध्ये? तमिळ, हां. मल्याळम, हिंदी अशा वेगवेगळ्या 7 भाषांमध्ये तो आता रिलीज होते. तर सगळ्यांनी प्लीज बघा. नक्कीच, अगदीच बघण्यासारखा आहे सिनेमा. आणि आता आगामी तुमचा जो येतोय सिनेमा, बरं. बेबी डू डाय डू, बरोबर ना? हो, हो. तर कर ते- मर कर ओ, डू बरं, डाय बरं, बरं, बेबी बरं, कर बरं. मर कर. अच्छा. हो, तर बेबी डू डाय डू हा नचिकेत सामंत यांनी डिरेक्ट केलाय सिनेमा. नचिकेत सामंत आपले मराठी डिरेक्टर जरी असले तरी त्यांनी हिंदीत खूप कामं केलेलं आहे. तर हुमा कुरेशी याला लीड मध्ये आहे सिनेमाच्या, त्यांचंच प्रोडक्शन पण आहे. बरं, आणि चंकी पांडे आहेत, त्यानिमित्ताने चंकी पांडेंसोबत काम करायला मला मिळालं या सिनेमामध्ये. आणि एक सीन खूप कमाल झाला होता आणि त्यांनी खूप 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 कौतुक केलं, म्हणजे फोनवर माझ्या भावालाही बोललेत ते त्या निमित्ताने. हो, तर खूप खूप इंटरेस्टिंग रोल आहे. जसा म्हणजे कम्पेअर नाही करत आहे, पण जसा चुलत्याचा इकडे तानाजीत होता इंटरेस्टिंग होता छोटाच, तसा यातही खूपच इंटरेस्टिंग तो रोल आहे त्यामधला. तर तो सिनेमा येत्या 3 जुलैला रिलीज होतोय आणि त्याचं ट्रेलर आलंय, टीझर आलंय. तर मला वाटतंय सगळ्यांना की सगळ्यांनी तो सिनेमा बघा आणि आनंद घ्या त्याचा. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या ह्या सिनेमासाठी आणि पुढे येणाऱ्या अनेक सिनेमांसाठी. आणि इथे तुम्ही आलात, खूप छान मस्त गप्पा मारल्या, तुमच्या गावच्या ज्या आठवणी होत्या त्या आमच्या प्रेक्षकांसमोर जागा केल्यात आणि कुठेतरी आम्ही त्या सगळ्या आठवणींशी कनेक्ट झालो असं म्हणायला हरकत नाही. तर थँक्यू सो मच इथे सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या झलक ताऱ्यांची टीम तर्फे. मृणाबाई, तुमचंही थँक्यू आणि सह्याद्री वाहिनीचंही थँक्यू. तुम्ही मला बोलवलं, मला हा सन्मान दिलात, त्याबद्दल थँक्यू. काश माझी आई आज जर असती तर सगळ्यात जास्त आनंद तिला झाला असता. मी सह्याद्री वाहिनीवर दिसतोय याचा. थँक्यू. थँक्यू.